नमस्कार मैत्रिणींनो, कांचन रसोई घरमध्ये आपलं स्वागत आहे. आणि कांचन रसोई घरमध्ये आज आपण शिवजयंती साजरी केलेली आहे. जय शिवराय, जय जिजाऊ, जय ज्योती, जय क्रांती. तर आपण आज महाराजांची जयंती साजरी केलेली आहे. महाराजांच्या आवडीचा पुरणपोळीचा नैवेद्य आपण बनवलेला आहे. कारण महाराज जेव्हा गड जिंकून लढाई जिंकून यायची तेव्हा जिजामाता आऊसाहेब आपली पुरणपोळी बनवायची, गोडधोडाचा नैवेद्य म्हणजे पुरणपोळीच बनवायची तेव्हा त्यांना म्हणजे आवडीची आहे त्यांच्या. तर पुरणपोळी कशी बनवायची आता आपण हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे पुरणासाठी. तरी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे मी 1.5 वाटी. तर मी अर्धा तासापूर्वी भिजत घातलेली होती. आता ही स्वच्छ धुवून आपल्याला कुकरमध्ये लावून घ्यायची आहे. आता हे 2 चमचे तेल ऍड करू आपण. ही थोडी हळद टाकू आपण लगेच अर्धा चमचा. आणि आपल्याला याच्या 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे. 4 शिट्ट्यामध्ये आपली आता भिजलेली आहे त्याच्यामुळे होऊन जाईल. आता आपली डाळ होईपर्यंत आपण एसवार म्हणजे आपली आमटी, कढी, भजे, भात आपण सगळी तयारी आपण अगोदर करून घेऊया. तोपर्यंत सगळं मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवते. आपण कांदा भाजायला टाकूया. कांद्याला असे कट मारून घ्यायचे. छान मस्त आता भाजू द्यायचा. शिट्ट्या पण झालेल्या आहे आणि हे थंड होईपर्यंत आपण हा जो मसाला घेतलेला आहे आपण आमटीसाठी हा पूर्ण छान मस्त भाजून घेऊ. आणि हे भातासाठी मी तांदूळ पण भिजत घातलेले आहे. हे 10 मिनिटं भिजतात. आणि हे आपण कढीसाठी मिरच्या आणि लसण काढलेला आहे आणि बेसन, हे दही आणि बेसन आपण मिक्स करणार. आणि हे भज्यासाठी पण आपण कांदा चिरून याच्यामध्ये आपण बेसन ऍड केलेलं आहे आणि थोडं गव्हाचं पीठ ऍड केलेलं आहे. तर मी हिरवी मिरची काही टाकलेली नाही. हे फक्त मी आता तिखट वगैरे पूर्ण टाकलेलं आहे. कोणी कोणी हिरवी मिरची आणि लसणचं वाटण टाकतं, तर मी तिखटाचा वापर केलेला आहे. तर छान मस्त आता भजे, कढी आणि आमटीचं आपण आता हे आमटीचं भाजून घेऊया आपण. हे थोडं आपण कोथिंबीर याच्यामध्ये टाकूया. भज्याचं पीठ, कढीचं वाटण. हे बघा छान मस्त असं पीठ भिजून घ्यायचं आपल्याला भज्याचं. म्हणजे तोपर्यंत आपलं बाकीचं फोडण्या वगैरे होऊस्तर ही भिजून जातं आणि आपले भजे मस्त नरम होतात. हे आपलं भज्याचं पीठ रेडी आहे. आपण हे झाकून ठेवूया. हे जे आमटीचं काढलेलं आहे हे भाजून घेऊया. मी आमटीमध्ये खोबरं जास्त वापरलेलं आहे. आणि ह्या आपला आहे ना खडा मसाला, तेजपत्ता वगैरे पूर्ण खडे मसाले आहेत. अद्रक आणि लसूण घेतलेली आहे. आणि ते आपण जे पुरणाचं जे इळवणी निघतं ना, इळवणी म्हणतो आपण, ते डाळ काढली ना आपण चाळणीमध्ये, मी तुम्हाला दाखवूनच ते आपल्याला इळवणीचा एसार करायचा आहे आपण. आणि आपल्या गावरान भाषेमध्ये एसवार म्हणतात. एसवार पण म्हणजे कमीत कमी 2 तास तरी लागतात पुरणाचा स्वयंपाक जर करायचा असला तरी. कारण पुरणाच्या स्वयंपाकामध्ये एकच म्हणजे किती आपल्याला एकच महत्वाचं आहे, ते म्हणजे पुरण आपलं छान झालं पाहिजे तरच आपली पुरणपोळी व्यवस्थित होईल. तर बघा छान मस्त आपलं एसवार भाजून झालेला आहे मसाला एसवाराचा. तर बघा मस्त एकदम भारी शिजलेली आहे डाळ. आणि आता याला आपण काय करणार, पूर्ण हे पाणी वगैरे जे आहे ना पूर्ण गाळून घेणार आहे. तर बघा हे असं आपण चाळणीमध्ये असं गाळून घेतलेलं आहे. आता हे पाणी जे आहे ना हे याला इळवणी म्हणतात. तर हे इळवणी जे आहे आपल्याला आमटीसाठी कामी येणार आहे ते. आणि छान मस्त आता ही डाळ थोडी थंडी होऊ दे, जास्तच गरम आहे. आणि मस्त आपण आता या चाळणीनं बारीक करून आपण छान मस्त आता हे बघा असं बारीक करून घेऊ. चाळणीतून मस्त असं पुरण काढून घ्यायचं आहे आपल्याला. कॅमेरामॅन जल्दी फोकस करो. तर भिजत टाकल्यामुळे बघा डाळ इतकी छान झालेली आहे. आणि आपण तशी जर एकदम लावून दिली ना, तर म्हणजे एकदम तशी डाळ आपण लावून दिली आणि भिजत घालून अशी लावून दिली, त्याच्यामध्ये खूप म्हणजे चवीमध्ये खूप फरक पडतो. तुम्ही ट्राय करून बघा. आता आपण आधी पुरणच बनवून घेऊया, कारण पुरण थंड व्हायला वेळ लागतो ना थोडा. त्यामुळे आधी आपण पुरण बनवून घेऊया आणि पुरण थंड होईपर्यंत मग आपलं पूर्ण तयारी होऊन जाते. आपलं पुरण रेडी झालेलं आहे, मस्त चाळणीतून गाळून झालेलं आहे छान डाळ. आणि आता ही 1 वाटी मी ऑलरेडी साखर टाकलेली आहे. आणि वरतून एवढी डाळ घेतलेली होती, जेवढी डाळ तेवढीच साखर.
आता हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये थोडंसं तूप घालायचं आहे आपल्याला. थोडं 2 चमचे तूप टाकायचं आहे. हे 2 चमचे तूप घातलेलं आहे आपण, म्हणजे एकदम छान मस्त टेस्ट येते ना तुपानं. आणि आता हे मिक्स करायचं आणि आपल्याला मस्त गॅसवर ठेवून आता हे पूर्ण असं घट्ट करायचं आहे. आता ही साखर थोडी मेल्ट होईपर्यंत आपण याला विलायची आणि थोडंसं जायफळ आपण वाटून घेऊया, म्हणजे दोन्ही एक सोबत आपले काम चालतात. तर बघा हे आता थोडं थोडं आपलं एकदम पातळ होतं, आता थोडं आळून येऊ लागलेलं आहे. आपल्याला एकदम छान घट्ट करायचं आहे आणि हे बघू शकता तुम्ही. आणि याच्यामध्ये कोणी कोणी साखर पण म्हणजे गुळ पण घालतं, पण मी साखर टाकलेली आहे आणि साखरेपेक्षाही गुळाचं खूप छान पुरण होतं, पण मी साखर टाकलेली आहे. तर बघा हे किती छान मस्त होऊ लागली. विलायची पण आपण छान मस्त टाकायची आहे आपल्याला त्याच्यामध्ये. कामात काम आपलं दोन्ही पण चालू. जेवढी विलायची छान पुरणपोळीमध्ये तेवढी पुरणपोळी छान लागते. तर बघा एकदम छान मस्त आपलं एकदम असं गाढं म्हणजे थोडं असं घट्ट होऊ लागलेलं आहे आपलं आता पुरण. आणि आपले महाराष्ट्राचे शक्यतोवर म्हणजे पुरणपोळी जी आहे ती महाराष्ट्राची फेवरेट अशी समजली जाते. आणि आपण जे पूर्ण सण करतो ते पूर्ण आपले सण जे आहेत ते पुरणपोळीचेच सण आहेत आणि प्रत्येक सणाला आपण पुरणपोळीच करतो. तर हे शिवजयंतीनिमित्त मी जे पुरण करू लागलेले आहेत, तर सणाच्याही पेक्षा आपण सणापेक्षा कमी न समजता हे पुरणपोळी प्रत्येकानं शिवजयंतीनिमित्त पुरणपोळीने ज्यांना जे जमल म्हणजे जसं जमेल ज्यांना तसं त्यांनी सगळ्यांनीच आपली शिवजयंती साजरी केली पाहिजे. कारण महाराज नसते, आपले शिवाजी महाराज नसते तर आपल्याला कोणतेच सण साजरे करायला मिळाले नसते आणि आपण अजूनही गुलामगिरीतच असतो आणि अत्याचाराच्या त्यांच्या याच्यात ओझ्याखालीच असतो आपण मुघलांच्या. त्यामुळे त्यांचं जेवढं धन्यवाद आपण करू तेवढं म्हणजे छानच आहे. तर हे आपला छोटासा प्रयत्न आहे पैकी झालेला आहे. तर बघा किती मस्त, किती पातळ होतं आणि किती घट्ट झालेला आहे. आणि थोडं आपल्याला असं बोट लावून बघायचं म्हणजे हाताला चिटकलं नाही म्हणजे आपलं हे पुरण आता रेडी आहे. आपण आता ह्याच्यामध्ये ही विलायची जायफळाचा कूट टाकून घेऊया आणि छान मस्त मिक्स करूया. तर बघा आपलं छान मस्त आता झालेलं आहे पुरण, एकदम भारी झालेलं आहे बघा. आता आपण याला थंड होण्यासाठी ठेवून देऊया. थंड झाल्यावर ते अजून घट्ट होतं. तर आपण आता हे भात पण बनवून घेऊ पुरण आपलं थंड होईपर्यंत. आता आपले तांदूळ पण 10 मिनिटं झाली भिजत ठेवलेले होते, ते 10 म्हणजे लगेच चांगला तर अर्धा तास झालेला आहे आपल्या तांदूळाला भिजत ठेवलेला आहे. थोडं आपण आता मीठ घालूया, तूप घालूया म्हणजे एकदम सुटसुटीत होतो आपला भात पण रेडी होईल. आणि आता भात होईपर्यंत आपण पीठ भिजून घेऊया, तोपर्यंत आपलं पुरण पण थंड होईल. छान मस्त पुरणपोळीला कसं एकदम भारी नरम पीठ पाहिजे आपल्याला. तर मस्त थोडं तेल टाकून असं आपल्याला छान मस्त मळून घ्यायचं आहे, म्हणजे एकदम स्मूथ झालं पाहिजे ते. तर बघा किती छान मस्त आता पीठ झालेलं, एकदम हाताला चिटकत नाही, एकदम असंच आपल्याला पुरणपोळीला असंच पीठ पाहिजे. बघू शकता तुम्ही. थोडं पीठ भिजू देऊया, तोपर्यंत आपण फोडण्या देऊन घेऊया. आता आपली आमटी आणि कढी करून घेऊ. तर आपलं आता पुरण पण थंड व्हायला लागलेलं आहे, आपण पीठ पण छान मळून ठेवलेलं आहे, भात पण झालेला आहे. आपण आता फक्त गरमागरम फोडणी द्यायची आहे. तर आपण आधी कढईचं फोडणी म्हणजे हे तिखट काढून घेऊया. कढई तर मिरची, लसण, थोडंसं जिरं आणि कोथिंबीर आपण मस्त बारीक करून घेऊया कढीसाठी. हे बघा छान मस्त झालेलं आहे आपलं वाटण. आपण हे वाटण टाकून घेतलेलं आहे आणि बेसन घेतलेलं होतं आपण 2 चमचे. तर बघा दही मस्त छान आपण फिरून घेतलेलं आहे, मस्त त्याचे गोळे होत नाही. आणि मस्त असं मिक्स करूया. बेसन टाकलेलं होतं ना आपण ते, त्याच्यामुळं एकदम भारी असे मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा हे आपण आता पाणी ॲड केलेलं आहे याच्यामध्ये. आता याच्यात थोडं मीठ टाकूया, चवीपुरतं आपल्याला जसं लागेल तसं 1 चमचा मीठ. थोडी हळद टाकूया
आणि गॅस पेटून आता पातेलं गरम झालं की आपण फोडणी देऊ. तर तेल टाकूया आपण आता. तर छान तेल पण तपलेलं आहे. मोहरी टाकूया, थोडंसं जिरा आणि हे आपलं पूर्ण कढीचं मिश्रण फोडणी देऊन घेऊया. आणि आपल्या गरजेनुसार जशी घट्ट पातळ आहे तसं आपण त्याच्यात पाणी ऍड करू. आता ही ऑलरेडी आपली कढी झालेली आहे छान. आता फक्त याला उकळी येऊ द्यायची आहे. याचं वाटण बारीक करून घेऊया आपलं आमटीचं. हे बघा, हे वाटण आपण बारीक करून घेऊया कढीला उकळी येईपर्यंत. छान आता आपण झाकण ठेवून आता रुको जरा सबर करो. तर हे आपण आता बारीक करून घेऊया खोबरं आणि आपले खडे मसाले अगोदर. नंतर मग त्याच्यात लसण आणि ते ऍड करूया, म्हणजे हे पटकन बारीक होईल. काय बेटा हो लागला ना तुला? खायचंय पुरणपोळी? छान आवडती तुला पण? हो लागला. तर हे बघा असं थोडं बारीक झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये लसण, कांदा आणि अद्रक आणि थोडी कोथिंबीर ऍड करूया. आणि पूर्ण आपल्याला एकत्रच काढायचं आहे. आपल्याला एकदम गावरान पद्धतीने तर हे बघा छान मस्त आता आपलं बारीक झालेलंच असेल आता हे. तर बघा मस्त वाटण आपलं म्हणजे पूर्ण खडा मसाला आपलं कांदा लसण सगळं बारीक झालेलं आहे. तर आपण आता हे तेल तपलेलं आहे. तर आपण हे आपण तिखट मीठ आणि 2 मसाले हळद वगैरे काढून घेतलेली आहे. आपण आता जिरं मोहरी टाकूया. आता हे मसाले ऍड करूया छान, तिखट मीठ मसाले, आणि छान मस्त हलवून घेऊया. आणि आपला मसाला वाटण यामध्ये टाकून घेऊया. तर बघा छान मस्त आता फोडणी झाली. तर आता याला एकदम मस्त छान तेल सुटू देऊया आपण, थोडं म्हणजे फ्राय होऊ देऊया आपला मसाला. 5 मिनिटं झाकण ठेवूया आपण. बघू शकता हे असं पूर्ण फ्राय झालेला आहे मसाला आपला. आता आपण जे येळवणी काढलं होतं डाळीतलं पाणी आपण, मी पहिले दाखवलं तुम्हाला. आता हे जे आहे हे आपल्या आवश्यकतेनुसार आपण त्यामध्ये ऍड करायचं. घट्ट पातळ आपल्याला कसा एसवार पाहिजे ते त्यानुसार ऍड करायचं. बघू शकता छान मस्त असा, जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण, तर पाहिजे तसं आपल्याला झालेला आहे. बघू शकता. कोथिंबीर टाकूया आणि याला छान मस्त एकदा उकळी आली की आपला एसवार म्हणजेच आमटी तयार. तर बघू शकता एकदम गावरान पद्धतीने केलेला आहे तो. तर बघा छान मस्त आता उकळी आलेली आहे आपल्या आमटीला. हे बघा मस्त आता आमटी पण तयार आहे. जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही. तर आपला आता पूर्ण रेडी झालेला आहे जवळपास. आता फक्त गरम गरम पोळ्या करायच्या आपल्याला, पुरणपोळी आणि भजे. तर आपण आता 2 पोळ्या टाकून घेऊया आणि तोपर्यंत आपलं इकडं तेल पण गरम होईल भज्यासाठी. तर मस्त आपण आता पोळ्या बनवून घेऊया. हे बघा छान पीठ पण आपलं एकदम भारी मुरलेलं आहे आणि आपलं पुरण पण एकदम छान बघा थंड झालेलं आहे. थंड झाल्यावर बघा ते कसं एकदम असं थोडं घट्ट पण झालेलं आहे. दिला होता म्हणजे उंडा जेवढा घेतलेला आहे त्याच्या जास्तच आपल्याला पुरण घ्यायचं आहे. आणि एकदम मस्त मोठी पोळी टाकणार आहे मी, अशा छोट्या छोट्या तर टाकणार नाहीये. तर छान मस्त असं भरून घ्यायचं पुरण. छान असं पसरून जातं मस्त पुरण. आता बघा एकदम मस्त. कोणी तेल लावून पण करतं, पण ही आपली जुनी पद्धत जी आहे तीच दाखवलेली आहे मी. तर बघा छान मस्त आपली नेहमीसारखी पोळी तयार आहे. मी आता घरगुती अशाच पोळ्या करते, तर मी तुम्हाला तशीच दाखवली. कोणी छोटं करतं कोणी अजून मोठी करतं. तर बघा छान मस्त आता पोळी तयार झालेली आहे. आता आपण मस्त तूप लावून घेऊया. आणि हे मस्त गावरान तूप आहे छान मस्त. आपण आता तुपातच भाजायची आहे आपल्याला पोळी. मस्त तूप लावून घ्यायचं. मजा आया. और
छान मस्त आता भाजू दे. छान मस्त एकदम खरपूस भाजून घ्यायच्या तूप लावून. आणि पुरणपोळीची मज्जा सगळी तुपामध्येच असते. जेवढं तूप तेवढं एकदम भारी हे होतं. आता ही आपण पोळी भाजलेली आहे पूर्ण. तसं तुपाची धार सोडायची आहे. मस्त छान अशी तूप लावून तुपाचा जास्तीत जास्त वापर करायचा. एकदम छान मस्त होऊन जाते छान पुरणपोळी. आता आपली भाजत खरपूस भाजलेली आहे. एकदम मस्त छान एकदम असं भरभरून तूप टाकलेलं आहे आणि एकदम पुरण पण एकदम छान मस्त भरपूर टाकलेलं आहे. एकदम भारी झालेली आहे मोठी. चला तर आता ही आपण दुसरी पोळी पण भाजलेली आहे मस्त. आता आपण भजे काढून घेऊया. तर छान तेल तपलेलं आहे. आपण कुरडई मस्त भाजून तळून घेऊया. तर बघू शकता छान मस्त कुरडई तळून घेऊया. आणि ही कुरडई मस्त माझ्या आईने पाठवलेली आहे. चिकाची माझ्या आईने घरी बनवलेली कुरडई आहे ही. आणि मस्त कुरडई फुगलेली आहे. आणि सांडाई कुरडई पापड आणि सांडाई हे आपलं पुरणाचा स्वयंपाक याच्याशिवाय. आणि पापड तर बघा हे छान मस्त मी तुम्हाला पीठ भिजवलेलं दाखवलं होतं भज्याचं. तर मस्तपैकी मुरलेलं पण आहे ते. चला आपण आता भजी काढून घेऊया. आणि कांदा मस्त छान मी लंबा तळलेला होता. तर बघा छान मस्त भजे मी कांदा मोठाला चिरल्यामुळे एकदम मस्त असं कांदा भजी सारखी मोठाले झालेली आहे. तर आपले भजे पण झालेली आहे. तर बघा छान मस्त भजी झाले. तर छान मस्त भात पण आपला मस्त एकदम बघा छान मस्त मोकळा झालेला आहे. तर बघा आपण आता ताट काढून घेऊया मस्त नैवेद्याचं. पोळी याच्यामध्ये तूप टाकूया मस्त आपण. मस्त भजे दुधावर आपण तुपाची धार सोडूया. मस्त आमटी एकवर आपला. आणि मस्त भात. हे बघा छान मस्त मोकळं झालेल्यामुळे तसं राई होऊ लागला. बघा किती एकदम आपण तांदूळ भिजत घातलेले होते तर किती छान मस्त भात झालेला आहे. मस्त कुरडई आणि सांडई आणि पापड.